मायाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण काशी कोहळ्याचे बोंड बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। ही एक पारंपरिक रेसिपी आहे। 100 ते 150 वर्षाच्या आधीची ही रेसिपी आहे। हल्लीच्या काळात बहुतेक लोकांना हे खायला आवडत नाही आणि करत सुद्धा नाही, पण अगदी सोप्या पद्धतीने हे काशी कोहळ्याचे बोंड होतात। तर बघा, इथे मी काशी कोहळा घेतलेला आहे। छान याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे। आता याला छान मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे। बघा, अशा प्रकारे याला मी आधी सोलून घेतलेला आहे। सोलल्यावर छान याचे तुकडे करून घ्यायचे आणि छान धुवून याला मी कुकरमध्ये लावून घेतले। तर इथे मी छान 4 ते 5 शिट्या करून घेणार आहे आणि थोडं पाणी टाकत आहे या कुकरमध्ये। इथे मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। पाणी घालून कुकरच्या 4 ते 5 शिट्या लावून घेऊ। तर 5 शिट्या झालेल्या आहे। आता आपण बघू, कोहळा आपला शिजलं, मस्त आपलं हे कोहळं छान शिजलेलं आहे। बघा, अगदी मस्त लुसलुशीत असं हे झालेलं आहे छान। आता जे थोडं पाणी आहे ना त्या कुकरमध्ये, हे सुद्धा आपण काढून घेऊ। हे एवढं पाणी आहे, तर हे पाणी सुद्धा आपण वापरात घेणार आहोत। एखादी भाजी वगैरे करताना त्या भाजीमध्ये टाकलं तरी चालेल, कारण पोळ्यामध्ये बरेच जीवनसत्व असतात, ते सुद्धा आपल्याला मिळेल। तर इथे मी मॅशरच्या साहाय्याने छान हे मॅश करून घेत आहे शिजलेलं पोळं। अगदी पटकन हे बोंड होतात आणि खायला सुद्धा खूप मस्त वाटतं। तर हे 250 ग्रॅमचं मेजरिंग कप आहे। तर इथे मी साखर घालत आहे। 250 ग्रॅमचं 1 कप आणि अर्धा कप अशी इथे मी साखर घातलेली आहे। आता हे कोहळं शिजून जेवढं असेल त्यानुसार आपल्याला साखरेची क्वांटिटी घ्यायची आहे। तर इथे 3 पाव जवळपास हे कोहळं होतं, तरी मी इथे त्यानुसार साखर घातलेली आहे। 1.5 पाव साखर घातलेली आहे मी इथे। तर साखर तुम्ही कमी जास्त करू शकता, किती तुम्हाला गोड वाटते त्यानुसार। तर बघा, हे मिश्रण छान मी मॅश करून घेतलेलं आहे। आता एका ताटामध्ये आपण हे छान थंड व्हायला ठेवून देऊ। आता हे ना एका परातीमध्ये मी टाकत आहे, कारण यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येत नाही ताटामध्ये, त्यामुळे मी या परातीमध्ये टाकलेलं आहे। आणि छान थंड झालं की याच्या राहिलेल्या गुठळ्या सुद्धा आपण व्यवस्थित मॅश करून
त्याप्रमाणे जर कमी कणिक टाकली तर व्यवस्थित ते बोंडं तेलामध्ये तळल्या जाणार नाही. त्यानुसार हे आपलं बाइंडिंगसाठी म्हणून आपल्याला कणिक इथे टाकावं लागते. तर खूप जास्त टाकत नाही आणि खूप कमीही टाकत नाही. असं आपल्याला हातामध्ये पकडलं तर ते असं अलगद गोळा व्हायला पाहिजे एवढी आपली इथे कणिक लागणार आहे. परत मी इथे थोडी थोडी करून कणिक टाकत आहे, जेवढी वाटेल तेवढी. मिश्रणाला अनुसरून आपल्याला कणिक टाकायची नाही. कणकीचं मेजरमेंट असं परफेक्ट राहणार नाही इथे, कारण आपलं मिश्रण जेवढं सैलसर राहील त्यानुसार आपल्याला कणिक टाकता येईल. तर मी इथे छान गुठळ्या मोडून घेत आहे कणकीच्या. आता चवीनुसार यामध्ये मीठ घालू. मीठ घातल्यावर परत छान मिक्स करून घेऊ. ही रेसिपी अगदी विस्मरणात दूर गेलेली अशी ही रेसिपी आहे. नक्कीच तुम्ही करून बघा. आजकाल बहुतेक लोकांना बोंडं आवडतही नाही आणि करायला सुद्धा बघत नाही, पण ही खूप छान रेसिपी आहे. आधीच्या काळात पोळ्याचे बोंडं अगदी आवडीने खात होते, पण आता पोळ्याचे बोंडं कोणाला माहीत सुद्धा नाही. तर नक्की तुम्ही काशी पोळ्याचे बोंडं करून बघा. तर गॅसवर मी कढई ठेवली आहे. कढईमध्ये छान कडकडीत तेल गरम झालं की आपण एक एक करून हे बोंडं तळून आणि खास करून लोखंडी कढईमध्ये हे पोळ्याचे बोंडं बनवा. लोखंडी कढईमध्ये जर हे बोंडं तळले तर कढईच्या तळाशी चिपकत नाही, त्यामुळे लोखंडी कढईचाच वापर करा. तर बघा इथे छान कमी गॅसवर मी हे बोंडं छान तळून घेत आहे. छान लालसर रंगावर आले की आपण हे काढून घेऊ. तर बघा मस्त आपले हे बोंडं छान लालसर रंगावर आलेलं आहे. मस्त असं गोल्डन कलर आला की आपण हे काढून घेऊ. तर बघा आपले हे बोंडं मस्त तयार झालेले आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे काशी पोळ्याचे बोंडं करा आणि तुम्ही केलेले काशी पोळ्याचे बोंडं कसे झाले कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. तर बघा आपले हे बोंडं मस्त तयार झालेले आहे. आता हे आपण काढून घेऊ. मस्त गरमागरम हे बोंडं खायला खूप छान वाटतात. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त आपले हे बोंडं तयार झालेले आहेत. पुन्हा भेटू अशाच एका नवीन